पहिल्यांदा मी बघितलंय आणि या लिटरली माका जुरासिक पार्क सारख्या वाटता काहीतरी। पळता मेला जबरदस्त पळता। नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनल वरती मालवणी ट्रेकर। ह्यो हा पार्ट दुसरो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सफरचो आमच्या पार्ट 1 जर अजून बघूक नसत तुम्ही तर मी इकडे आय बटन मध्ये लिंक देतोय, तो पहिलो नक्की बघा। चला तर नेक्स्ट स्टॉप जंगल सफारी। इकडे येऊच्यासाठी तुमका सगळीकडे हे असे बसेस अवेलेबल असत जे तुमका स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बस बे मधनच भेटतले। कधी कधी ऑनलाईन घातक पण असता, जसा की इकडे ही बाजूची लाईन आहे ती ऑफलाईन आणि ही जी लाईन आम्ही उभे असो ती ऑनलाईनची लाईन। बघू शकतात तर तो बघा तिकडे सिंह, तो उभा तिकडे बसलो आणि तो कोणाक बघता वरती इकडे माकडा तेका बघता। तो चान्स गावलो तर वडून सुद्धा घेत ते का। द क्लोजअप लुक भाई साहब, पहिल्यांदा मी बघितलंय, इतक्या जवळ कधीच बघूक नव्हतंय। बाप रे, भाई साहब व्हाइट लायन। सिंह ह्यांका बघून इतक्या भारी पण वाटतं, कारण पहिल्यांदा मी समोरून बघतोय, पण वाईट पण वाटतं की बिचारे इतके केजमध्ये असत, कंटाळले असते बसान बसान। गळ्यात अट्रॅक्शन बेंगाल टायगर खया, तो फक्त बघूया आता। आतमध्ये काही दिसत नाही कारण तो बघा तिकडे केजमध्ये पुढे इकडे इकडे दिसतो बघा, तो बघा चलता येताना चलत जाताना गोल्फ कार्ट। सिंह स्नेक हाऊस इकडे। बर्ड्स बघूच्यासाठी आणि या लिटरली माका जुरासिक पार्क सारख्या वाटता काहीतरी। जुरासिक पार्कच्या आतमध्ये आम्ही इलो असा। अरे तो कोंबडो पण लंगाडता वरती, काय करतं ते बघ। असत पेंटेड स्टॉक आणि ते बघा ते थंय जाऊन बसले आहेत वरती, हे बघा। बघापासून आमका वाटत होते हे खोटे आहेत, पण ते खोटे नाही आहेत, ते बसले आहेत थंयसर जाऊन। यो पण काही खोटो नाही खरो योगासना करता सध्या। जुरासिक पार्क मधनं आम्ही पुढे इलो आणि आता इकडे डिअर असत, हे बघा हरणा हरणा हरणा। ओ भाई आम्ही मागे बसलो त्या व्हॅनच्या। भाई साहब किती होत बघी सांबार।
गार्डन एक नंबर बिल्डिंग आहे. मी रेकमेंड करीन कधी कधी येवा स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि या झू पार्क मस्त आहे. एक नंबर. सफारीची फिलिंग, फुल सफारी फिलिंग. पहिल्याचा सिंहाने शोधणं होता तर एकदम लो लेवल ॲडव्हेंचर होता. दुसरा होता आता पक्षी शोधणं जा की मीडियम लेवल सर्च होता. आणि ह्या आता साप शोधणं म्हणजे एक्स्ट्रीम लेवल आहे. आमका फक्त झाडं दिसतात तैसे. अजगर मायो केदो हा बो डोळे बो. रॉक पायथन. भारी अट्रॅक्शन. अरे भाई साहब काय हा ऑफ दी झेब्रा. मी पण पहिल्यांदाच बघते भाई साहब. तो काय असा आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये पण सांगा. मला त्याचं नाव आठवत नाही. एक्झॉटिक प्राणी आणि सगळं ह्या वर्द असा. तुम्ही पण येऊ शकतात. 200 रुपये फक्त तिकीट असा. लवकर नक्की या. चल. हे बघ किती क्लोज बसले. सवय झाली त्यांना. पोपट जे ते लालवाले पोपट असतात ना. कोण कचरा उचलतं साईडिक काढता. पक्ष्यांसाठी इकडे यांनी असे बॉक्सेस बनवलेले आहेत म्हणजे आर्टिफिशियल घरटी. त्यांना इतकी सवय झाली आहे लोकांची ते उन्नतच नाही बघ. खायत बसली आहे. त्यांना माहीत आहे लोक यायचं भितरू यायचे नाही. वाव या जिराफ बघा. जिराफ पहिल्यांदा बघते भाई साहब. किती उंच ह्या लावलेली आहे. त्याच्यावरती त्याचे मान जाता. जंगल सफारी करून झालेली आमची आता आणि आम्ही पुढे जातो लंचसाठी. तर ही बस पकडून परत स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जातलो. तिकडे बाहेर स्टॉल्स असतात तिकडे जेवतलो. नमस्कार मित्रांनो, आय एम बॅक. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जस्ट बाहेर जे ढाबे असतात तिकडे लंचसाठी गेलेलो. ठीक असा नॉर्मल ज्यांका भारी हव्या आणि क्विक सर्व्हिस हवी. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कॅम्पसमध्ये फूड कोर्ट तिकडे पण लंच केलो चालता. तिकडे थोडं कॉस्टली आहे ऑफकोर्स, पण इकडे बाहेर नॉमिनल रेटवरती जे असतात तसाच असा. बाकी इकडे व्यवस्था खूप चांगली केलेली असा. जे पण हे ऑटो रिक्षा येतात ते सगळे ई ऑटो रिक्षा असतात आणि त्यांना पण खूप चांगल्यारित्या एका साईडला ॲडजस्ट केलेला असा. दर 5-5 मिनिटांनी इकडनं बस येतात जी की इकडे ड्रॉप करता सगळ्यांका ज्यांका स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं असा. आणि परत ती तिकडनं पब्लिक भरता ज्यांका जंगल सफारी आणि बाकीचे पॉईंट्स बघूक जायचं असं. आता तुम्ही बघितलं तरी बघा आता एक इकडे ऑलरेडी बस येता.
सो हे असे बसेस ना कंटिन्यू इकडे चालू आहेत. आता जेवढा मी तुमका बसान सांगितलंय त्या तर असाच मी नक्की रेकमेंड करीन. जर तुमच्याकडे 1-2 दिवसाची सुट्टी असत तर नक्की गुजरातला या. स्टॅच्यू ऑफ युनिटी जो प्लॅन करा आणि आजूबाजूचे स्पॉट्स तुम्ही जाऊन बघू शकता. खूप चांगले असेल. सगळा करून झाला आता आमचा. आम्ही तिकडे बसलेलो खूप वेळ, पण नंतर डिसाईड केला खूपच टाइम आमच्याकडे तर आम्ही ई सायकल ट्राय करतो. अजून थोडे पॉईंट्स असत, जो डॅमचा व्ह्यू पॉईंट असा, क्रोकोडाईल पॉईंट असत, डायनो पॉईंट असत, ते थोडे पॉईंट्स असत. ते म्हटलं चल सायकलने बघून येऊया आपण. राईड आम्ही चालू केलेली असा, आणि ही इलेक्ट्रिक सायकल आहे. पेडल मारले की डायरेक्ट ती चालू होता. सो आता हे वेगवेगळं आणि चांगला एक्सपिरियन्स असा जो आता आम्ही करतो इकडे. आणि भारी या जबरदस्त जबरदस्त पळता मेला, जबरदस्त पळता. हा मस्त सायकल. खरुडे माझ्या समोर तुमका दिसतच असतलो. आपल्या पद्धतीत जरा सायकल चालवूया. 1 2 3. सायकलचा एक्सपिरियन्स कसं होतं तुझं? एक नंबर होतो. मस्त हा सायकल. फाइंडर मारले की ऑटोमॅटिक एक्सिलेटर होत जाता. हिला ते एकदा नक्की ट्राय करा. सायकलने फिरा. 200 रुपये तासाचे असतात पर तास, आणि त्यानंतर तुम्ही एक्सटेंड केलं तर 3 रुपये पर मिनिट वाढता. मजा येईल सायकल चालव. आता आम्ही डॅमच्या व्ह्यू पॉईंट कडे गेलो. इकडनं तुमका पूर्ण डॅम दिसता. हा बघा, ह्यो असा सरदार सरोवर डॅम. आणि मी वेट करत होतो तो खरुडे व्हायसर थांबलो, कारण त्याची जरा सायकल स्लो चलाक लागली. बॅटरी कमी असतली माझी इकडे असा. आणि आम्ही इकडे क्रोकोडाईलसाठी थांबलो. क्रोकोडाईल इकडे खाली दिसता असा ती बोलली. ही बघा पाण्या, हा इच्छा गावात ही बाई 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 ती एक झाली. आणि इकडे पण एक याच्यावरती अशी असा असा दिसला आमका मगाशी. ओ भाई ती थंय पण आहे का? सही एक्सपिरियन्स हा, चांगलो हा, मजा येईल. सायकल चालवून तर अजून मजा येईल. आणि 1 तास थाय बसन पण टाइमपास करतो असतो, तर म्हटलं चल काहीतरी करूया. खरुड्याचं फोटोशूट चालू आहे सध्या. इकडनं क्रोकोडाईल पॉईंट कडनं खाली जातो, कारण 1 तासाचीच सायकल होती. पण ठीक आहे, म्हणजे काय इतक्या पण टोटो नाही. आणि सायकल भरपूर फास्ट चालता यार. मजा येईल मजा येईल. पुरो उतारा पुरो. लेझर शो साठी आता आम्ही लिहिलो असो. आणि आमची ही जागा असा एका बस बे म्हणतात. बस बे मधनं आता तिकडे जो लेझर शो सुरू होतो थोड्या वेळातच, तो आपल्याक दिसतो. इकडे साऊंड नाही येऊचो, बट दॅट इज फाईन. बघू तरी गाव त्याला. स्टेशनवर येण्यासाठी बस बे मधूनच तुमका परत बसेस भेटतले, जे तुमका एकता नगर स्टेशनला फ्री ऑफ कॉस्ट आणून सोडतले. तिकडनं तुमची ट्रेन पकडून तुम्ही रिटर्न येऊ शकतात. 12928 एकता नगर टू दादर. खरुडे कसं तळमळता. आम्ही आता रिटर्न जाताना इकॉनॉमी बुक केली आहे. सो M2 डबो आहे. आणि दोघांचे आमचे बस मी बुक करतानाच वरचे बुक केलेलं आहे. तो उद्या सकाळी दादरला आपण भेटाय डायरेक्ट. आता मी काय ब्लॉक करत नाही, डोके दुखता माझा. सो तुम्ही पण झोपा आता. तर असो काहीसं होतं जो
एक दिवसाचो स्टॅच्यू ऑफ युनिटीचो प्लॅन कसो वाटलो व्हिडिओ पार्ट 1 पार्ट 2 या नक्की सांगा आणि व्हिडिओक लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूक नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.